आणि आता बोलूयात आणखीन एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्यावरती त्या निशाणा साधण्याची शक्यता आहे। खरे गडकरी हे लोकांना माहितीच नाहीत असा दावा त्यांनी केलाय। सध्या जाऊयात थेट त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे तिथे। स्वतःची मालकीची होती, त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती, रजिस्टर्ड अग्रीमेंट्स होती। अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी थेट फोन करून AGRCचे अध्यक्ष आधी वळसा नायर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की SRA हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे। तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे आणि आता स्वतःचं मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्तांना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती। एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोट सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे, ही चुकीची आहे। असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून, म्हणजे खरं तर नितीन गडकरींविरुद्ध मी 11-12 पासून लढतीये, पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला की या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला मी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका। त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली। 11 सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत। हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे, कारण हे जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात। वरनं पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिम्मत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची। कायदे बिदे गेले खड्ड्यात, कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच, पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही। म्हणून आजपासनं मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे। आज जर गडकरी नसते तर खरं तर आता या प्रकल्पामध्ये सगळे शामिल आहेत। मी कोणाकोणाकडे भिका मागितल्या ते तुम्हाला सांगते। आधी सुनील राऊत त्यांच्याशी 2दा बोलले, संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले, नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले, वळसा नायर असीम गुप्तांना 100 वेळा सांगितलं, 100 वेळा फडणवीसांना सांगितलं, भीक मागितली की ही या लोकांची स्वतःची घर आहेत तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका। तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही, कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत। म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे आणि मी हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशीच चालू ठेवणार, कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे। सुरुवात अशी करते, आधी एका कंपनीपासून आपण सुरुवात करूया। तर एक कंपनी होती आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाची। ती कंपनी स्थापन कोणी केली तर हे त्याचे AOA आणि MOA ही स्थापन केली एका कुटुंबाने। जे कुटुंब, आता मला त्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं नाहीये, त्यांच्या इतर कंपन्यांबद्दल काही बोलायचं नाहीये, कारण लगेच उठून माझ्यावर 100-160 डिफेमेशन केसेस टाकतील। मला प्रत्येक वेळी जर कंपनीचं नाव घेतलं तर ते फक्त एवढ्यासाठी असतं की त्याच्या मागे असणारा राजकारणी जो आहे ही इज लायबल फॉर पनिशमेंट आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे। तर ही कंपनी बनवली म्हैसकर्स नावाच्या एका कुटुंबाने। आता कोण आहेत हे, त्यांच्या कंपन्यांची नुसती नावांची यादी वाचते। परत मी म्हणते की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण ते बिझनेसमॅन आहेत, पण त्यांच्या बिझनेसमॅनच्या मागे असलेले बिझनेसमॅन पॉलिटिशियन जे आहेत, माझा आक्षेप त्यांच्यावर आहे। त्यांच्या कंपनीची यादी MEP इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लिमिटेड,
आयडियल रोड बिल्डर्स, म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर, आयडियल इन्फोवेअर प्रायव्हेट लिमिटेड, MEP इन्फ्रास्ट्रक्चर, आयडियल एनर्जी प्रोजेक्ट ज्या कंपनीबद्दल मी आत्ता बोलणार आहे, आयडियल हॉस्पिटॅलिटी, MEP चेन्नई बायपास, MEP हायवे सोल्युशन, MEP हैदराबाद बँगलोर, MEP IRDP सोलापूर, MEP नागरगझी, MEP रॉसेल, MEP टोरमॅटो, म्हैसकर लँडमार्क्स, रायमा टोलवेज, रिद्धिमा टोल ब्रिज, रायना वेंचर्स, रिद्धिमा टोल प्रायव्हेट लिमिटेड, बारामती टोल प्रायव्हेट लिमिटेड, MEP इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितपावन फाउंडेशन, एवढ्या कंपन्यांमध्ये हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबांनी काय केलं आता ते बघू. आता त्यांना प्रोजेक्ट्स कुठले कुठले मिळाले त्याची अख्खी यादीच्या यादी आहे. आता कोणीही काही म्हणण्याआधी की यांना पेपर कुठून मिळतात, वरून मिळतात, इथून मिळतात, तिथून मिळतात, हे सगळा डेटा मी सगळ्या पत्रकारांना ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर कसा शोधायचा ते दाखवणार आहे. हे AI सॉफ्टवेअर्स आहेत, ह्याच्यावरनं तुम्ही हवं ते डाउनलोड करू शकता, तेही मी दाखवणार आहे. आणि शोधण्याचा प्रयत्न हा सगळ्या लोकांनी करावा आणि प्रत्येकाने विरोधी पक्षांनी खास करून हा करावा आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा विरोधी पक्षांनी लढावं असं मी टोमणाने मारत आहे, विनंती करते. आता हे एवढ्याले प्रोजेक्ट्स आहेत, MEP हैदराबाद टोल रोड, त्यांना सगळेच्या सगळे 5 मुंबईचे एंट्री पॉइंट्स त्यांना वाचूनच दाखवते थोडे क्विकली. ॲन्युइटी प्रोजेक्ट्स MEP ग्रुप सबसिडियरीचे औसा चाकूर लोहा वारंगा, तालुजा माहुआ, नागपूर रिंग रोड बायपास, हे सगळे त्यांना प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत. आता पुढचा टप्पा म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते. ती रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते, त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे. त्या कुटुंबाबरोबर एक व्यक्ती आहे नितीन गडकरी आणि हा 17 मार्च 2008 पासून या कंपनीमध्ये आहे. आधी त्या कंपनीचं कॅपिटल होतं 27 कोटी, म्हणजे त्याचं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल होतं आणि पेडअप कॅपिटल होतं. तर पेडअप कॅपिटल त्यांचं 27 कोटी रुपये होतं. 27 वरनं 57 झालं, 57 वरनं 100 झालं. मग त्यांनी परमिशन घेतली 1170 कोटी रुपये वाढवण्याची, म्हणजे बँकांकडनं लोन घेण्याची. मग 100चं 150 कोटी, 150चं 200 कोटी, 200चं 250 कोटी, असं हळूहळू वाढत त्यांचं कॅपिटल 750 कोटी पर्यंत पैसे हे म्हैसकर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले. हे सगळ्या सोप्या भाषेत मी का समजवते आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या याच्यात घेते, पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये 27 कोटीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करते, ती अगदी थेट 750 कोटीपर्यंत घालते. यानंतर ते काय करतात, आता हे जे मी बोलते प्रत्येक गोष्ट पुराव्याने बोलते. हा आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन त्या कंपनीचा आणि त्याच्यात सगळ्या म्हैसकरांचे 10,000 शेअर होते. तसं नितीन गडकरीचे 17 मार्च पासून 10,000 शेअर या कंपनीचे होते, पण याची वाच्यता कुठेही केली गेली नाही. आता याच्यानंतर त्यांच्या एवढ्या वेळा त्यांनी जे वाढवलं त्यांचं ऑथोराइज शेअर कॅपिटल जे होतं 27 कोटीवरनं 750 कोटी, त्याचा हा सगळा पुरावा. हे त्यांनी केलेले राईट्स इश्यू म्हणजे ज्यांनी हळूहळू ते कसं वाढवलं हे त्याचा पूर्ण पुरावा. त्यांची झालेली शेअर अलॉटमेंट म्हणजे जे शेअर दिले गेले कुठल्या कंपन्यांना दिले गेले तर आयडियल टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि MEP इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपनींनी म्हैसकर कुटुंबासकट, म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता लोन घ्यायचं आहे, ते लोन कोणाकडनं घेतलं तर त्यांच्याच दुसऱ्या टोलच्या कंपन्यांकडनं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्रासलोय आपण या टोलला, जिथे जावं तिथे आपल्याला टोल त्यांच्या घशात घालावा लागतो. तर ही टोलची जी कंपनी आहे अख्ख्या देशभरातल्या, त्याच्याबद्दल मी आत्ता बोलतीये. आता ह्या कंपनीने पुढे काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडनं लोन घेतलं. आता त्या कुठल्या बँका आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. कॅनरा बँककडनं 828 कोटी,
कॉर्पोरेशन बँककडनं 577 कोटी आणि 2-3 इतर बँका होत्या, त्यांचं जे लोन होतं ते सुरक्षा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनी त्यांच्याकडे घेतलंय. ARC नावाचा प्रकार आहे, तो मी माझ्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन. नंतर बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, असे टोटल 3188 कोटी रुपये त्यांनी बँकांचं कर्ज घेतलं. आता तुम्ही आपण जेव्हा बँकांचं कर्ज घेतो, आपण त्यांचे EMI भरतो. जर 2 EMI आपले चुकले तर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आधी बँका आपल्याकडे लोक पाठवतात, धमक्या देतात, काय काय करतात. पैसे भरले नाही तर घरावर जप्ती येते, गाडीवर जप्ती येते, मोटरसायकलवर जप्ती येते. पण हे विद्वान महाशय जे आता मंत्री आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मधले, ते काय करतात बघा. त्यांनी असं मस्त प्लॅन काय केला की आता आयडियल मधनं पैसे, म्हणजे त्यांच्या त्या म्हैसकरांच्या सगळ्या कंपन्यांमधनं पैसे हे आयडियल प्रोजेक्टमध्ये आले आणि त्यांनी एक बेला नावाच्या गावात नागपूरच्या जवळ तिथे त्यांनी एक पॉवर प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यात 2 पैकी एक सुरू झाला, दुसरा सुरू झाला नाही आणि तो दाखवलं की त्याच्यामुळे आम्ही बँकरप्ट झालो. आम्हाला PPA म्हणजे लॉंग टर्म जे वीज विकण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालं नाही. आम्हाला वीज विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट नितीन गडकरींना जे मंत्री आहेत त्यांना मिळालं नाही, असं शक्य तरी आहे का? पण तसं दाखवलं गेलं पेपरवर आणि पेपरवर दिवाळं वाजलं असं सांगून त्यांनी NCLT मूव्ह केलं आणि NCLT दाखवलं की आमचं दिवाळं वाजलं, आता आमच्याकडे पैसे नाही आहेत, बँकांना द्यायला पैसे नाही आहेत, म्हैसकरांकडे बिलकुल काही पैसे नाही आहेत. म्हैसकर ज्यांच्याकडे कमीत कमी 1 लाखाच्या वर कदाचित कोटीचे आत्ता ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट्स असतील, त्यांना 3000 कोटी बँकांचे देण्यासाठी नाही आहेत असं सांगितलं तर किती लोकांना पटेल. पण NCLTनी ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डरमध्ये असं दिलं की आपण बिड्स बघूया. बिड कोण भरतं तर मानस ॲग्रो नावाची कंपनी, आणि ते काय देतं 3188 कोटीच्या लोनच्या समोर ते 299 कोटी रुपये हे सेटलमेंट म्हणून सांगतात. 3188 म्हणजे जवळजवळ 3200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी देतात, म्हणजे 10% सुद्धा मुद्दल आणि त्याचं इंटरेस्ट भरत नाहीत. आणि ही जी येणारी कंपनी आहे ती कोणाची होती तर सारंग निखिल गडकरी. त्यांची जी मानस ॲग्रो नावाची कंपनी होती ती एक नवीन कंपनी आणि काढतात मानस व्हेंचर्स म्हणून नावाची, आणि त्याला हे दिलं जातं ती पूर्णच्या पूर्ण. आणि त्यात गंमत म्हणजे म्हैसकरांनी 750 कोटी घातले, बँकांनी 3200 कोटी घातले. या 3200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी दिले आणि यांना त्यांची शेअर व्हॅल्यू 0, म्हणजे 750 कोटी यांच्या स्ट्रेट घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी. इतका सोपा आणि सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा. आता आपण या लोकांना काय म्हणायचं, म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण बँका जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे रिकॅपिटलाइज करण्यासाठीचे जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात, ज्याच्यातनं खरं आपण देशात शाळा बनाव्या, कॉलेज बनावं, इन्फ्रास्ट्रक्चर बनावं, याच्यासाठी आपण पैसा देतो. हा पैसा ते रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स केलं जातं. ज्या अशा बँका ज्यांना हे पॉलिटिशियन बुडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो. इतकी वाईट परिस्थिती आहे. आता त्याचा तर पुढचा तुम्ही एक एक धक्कादायक हे ऐका. म्हणजे 388 कोटीला त्यांनी फक्त 299 कोटी दिले. म्हैसकरांचा शेअर झाला 0, म्हणजे म्हैसकरांनी डायरेक्टली जे पैसे गडकरींच्या मुलाला निखिलला आधी दिलेले होते ते आता सारंग आणि निखिल दोघांना मिळणार आणि कायद्याने दिले गेले, NCLTच्या ऑर्डरनी दिले गेले. आता NCLTत पण किती फोन गेले असतील हे मी सांगण्याची गरज नाही. आता त्याच्या पुढचं ही ती NCLTची अख्खी ऑर्डर आणि त्याच्यापैकी एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे 1 मार्च 2022ला आत्ता ही NCLTची ऑर्डर आली आहे. मीटिंग लगेच घेतली जाते 25 मार्चला
की आता NCLTची ऑर्डर आली आहे, त्याप्रमाणे म्हैसकरांचा शेअर आपण आता 0 करून सगळं कायद्याने आता आमच्या हवाले करा. त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग मी वाचून दाखवते. द प्रेझेंट पेड अप कॅपिटल ऑफ द कंपनी इज 696.81 crore consisting of so many shares shall stand extinguished. म्हणजे त्या कंपनीचा म्हैसकरांचा शेअर आता संपला. and they will cease to own the share of the corporate debtor without any further act, deed or instrument. असं आयडियल प्रोजेक्टवर लिहिलं जातं आणि हे पूर्णच्या पूर्ण मानसच्या नावाने दिले जातं. मग पुन्हा आता मानस पॉवर व्हेंचरनी घेतल्यानंतर पुन्हा ते सगळं सुरू, पुन्हा बँकांकडनं लोन रेज करणं सुरू. आणि ही मानस पॉवर व्हेंचर ही मानस ॲग्रोची सबसिडियरी, मानस ॲग्रो ही सियान ॲग्रोची सबसिडियरी. आता सियान ॲग्रोबद्दल म्हणजे जसं मी म्हटलं मला मालिकाच करायची आहेत. मी तब्बल यांच्यातल्या फिरवलेल्या कंपन्या आणि त्यांच्या फिरवलेले पैसे अशा 108 कंपन्या आणि 273 लोक ज्यांनी याच्यात पैसे घातलेत असे 273 यांचे डायरेक्टर्स पैसे घातलेत किंवा काय काय सहभाग दिला याची अख्खी मालिकाच करेन मी. आता त्याच्यातला सगळ्यात आणि एक मोठा खुलासा म्हणजे आत्ताच्या घटकेला 2017 मध्ये यांच्याच सरकारने एक कायदा आणला होता ज्याला इनसॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड म्हटलं जातं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, मोठी कंपनी असेल त्याचं दिवाळं वाजलं म्हणून सांगायचं आणि त्याचेच डायरेक्टर ते दिवाळं वाजलेल्या कंपनीचे ॲसेट्स हे 10% 5% किमतीत विकत घ्यायचं जसं आत्ता घेतलं गेलं. म्हणजे दिवाळं वाजलं मोठ्या 4000 कोटीच्या कंपनीचं आणि विकत किती घेतली त्यांनी 300 कोटीला. तोच प्रकार होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या IBC कायद्यामध्ये अमेंडमेंट आणली होती. काय अमेंडमेंट होती ती? 29A सेक्शन अंतर्गत ही अमेंडमेंट आली की एखादा डायरेक्टर जर एका कंपनीत असेल आणि त्या कंपनीचं दिवाळं वाजलं तर तो त्यात सहभागी होऊ शकत नाही. आणि